साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। ठाणे, कल्याण, बदलापूर, डोंबिवली, अंबरनाथ, नवी मुंबई या ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे। यामुळे उल्हास नदीला पूर आला आहे। या पुराचा फटका महालक्ष्मी एक्सप्रेसला बसला। बदलापूर येथे रेल्वे ट्रॅकवर 2 फुटापर्यंत पाणी साचल्याने महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये बदलापूर वांगणी स्थानकादरम्यान थांबविण्यात आली आहे। या एक्सप्रेसमध्ये 700 प्रवासी अडकले आहेत। या प्रवाशांना तब्बल 12 तासानंतर बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफच्या जवानांना यश आलं। या ठिकाणी जाण्यासाठी बोटी तसेच हेलिकॉप्टर सेवेचाही उपयोग करण्यात आला। दोन्ही बाजूला प्रवाहित पाणी अगदी डब्यामध्ये शिरेल इतक्या पातळीवर। अशा परिस्थितीत शेकडो प्रवाशांनी रात्र जागून काढली। दरम्यान मुंबई आणि परिसरात आज दुसऱ्या दिवशीही मुसळधार पाऊस सुरू आहे। मुंबई ते दक्षिणेकडे जाणारी रेल्वे वाहतूक पूर्णतः विस्कळीत झाली आहे। जिल्हाधिकारी असतील, आजूबाजूचे सगळे महापालिका आयुक्त असतील, स्थानिक प्रशासन असेल, या सगळ्यांशी संपर्कात आहे। त्याचबरोबर या सर्वांच्या माध्यमातून एनडीआरएफ, टीडीआरएफ, ठाण्याची देखील टीम तिकडे गेली आहे। कल्याण डोंबिवलीची टीम आहे। इतर स्थानिक बदलापूर, अंबरनाथ ही स्थानिक रेस्क्यू टीम त्या ठिकाणी उपस्थित आहे। त्याचबरोबर मी मुख्यमंत्री महोदयांशी देखील बोललो आणि त्यांनी देखील नेव्ही आणि एअरफोर्सला अलर्ट केले, सूचना दिलेल्या आहेत। हेलिकॉप्टर देखील त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि म्हणून ज्या माध्यमातून, बोटिंगच्या माध्यमातून, रोपवेच्या माध्यमातून, त्याचबरोबर हेलिकॉप्टरच्या माध्यमातून ज्या माध्यमांचा वापर त्या ठिकाणी करण्याची आवश्यकता, ही सगळी माध्यमं त्या ठिकाणी वापरली जातील आणि त्या सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढून सुरक्षित जागे पोहोचवण्याचं काम स्थानिक प्रशासन, जिल्हा प्रशासन या ठिकाणी करत आहे।